तुम्ही तुमच्या स्वप्नातलं सुंदर घर घेणार आहात का? म्हणजेच त्यासाठीचे फायनान्शियल कॅल्क्युलेशन झालेले आहेत. किती स्क्वेअर फीटचं घर असायला हवं हे ठरलेलं आहे. कोणत्या एरियात घ्यायचं आहे हे ठरलंय. एकंदर बघता घर घ्यायची सगळी तयारी झालेली आहे. थांबा थांबा थांबा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. घर घेण्याआधी कोणत्या गोष्टी या क्रॉस चेक करून घ्यायला हव्यात हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेही अगदी सोप्या शब्दात आणि अगदी 5 मुद्द्यांमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण. मुद्दा नंबर 1, दिशा. घर घेताना आम्ही आर्किटेक्ट नेहमीच नॉर्थ डिरेक्शन बघतो. तुम्हीही घर घ्यायच्या वेळेला दिशा बघून घ्या. म्हणजेच घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या ह्या कोणत्या दिशेला आहेत हे बघणे महत्त्वाचे आहे. मुख्य दरवाजाची दिशा उत्तर दिशेला किंवा पूर्वेला असायला हवी. दक्षिणेला किंवा पश्चिमेला खिडकी किंवा ओपनिंग नसावे. या दिशेने हार्श सनलाईट घरात येतो, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरात प्रचंड उष्णता जाणवते. त्या बाजूच्या भिंती प्रचंड तापतात. अशा वेळी बेडरूम आणि लिव्हिंगची फ्रेंच विंडो असली तर मग वाटच. घरात AC किंवा फॅन लावून कितीही वेळ बसा तरी गरम जाणवणारच. नंबर 2, घराची एंट्रन्स लॉबी. मुंबई पुण्यासारख्या शहरात आजकाल एंट्रन्स लॉबी, एंट्रन्स फॉयर ह्यासारखी कन्सेप्ट दिसतच नाही. जर तुम्ही घर घेत आहात तर घराला एक छान एंट्रन्स लॉबी असायला हवी. आजकाल फ्लॅट्स हे अगदी बाजूबाजूला असतात, त्यामुळे एंट्रन्स लॉबी हा प्रकारच नसतो. तुम्ही घर घेताना हे नक्की पहा की घराच्या आजूबाजूला निदान 2 फूट तरी अंतर आहे का. पण असं करू नका. आपण इतके पैसे घालून घर घेतोय तर आजूबाजूच्या घराला सेफ्टी डोअर असल्यावरती आपल्या घराचे दरवाजे त्यावर उघडतात. असे असेल तर नो, अजिबात ते घर सिलेक्ट करायचं नाही आहे. सेफ्टी डोअरच्या दोन्ही बाजूला ॲटलिस्ट 2 फूट इतकी जागा असायलाच हवी. याने आपल्या घराची एक आयडेंटिटी दिसते. म्हणजे आपण आपल्या घरावरती छान अशी नेमप्लेट लावू शकतो. सणांसाठी दिवे, रांगोळी करू शकतो. एखादा छानसा कंदील लावू शकतो. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या शेजारी जागाही असायलाच हवी. नंबर 3, घराचे किचन. घरातील सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर. आपल्याला आपल्या घरातल्यांना अगदी छान खाऊ पिऊ घालायचे असते. ते सगळं आवरून ऑफिसला जायचे असते, कामावर जायचे असते. अशा वेळेला घरातले किचन हे व्यवस्थित छान असे डिझाईन केलेले असायला हवे. त्यातून पटापट आवरून ऑफिस किंवा कामाला जायचे असते. अशा वेळी किचन डिझाईन छान असायलाच हवे. यात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुकिंग प्लॅटफॉर्म. कुकिंग प्लॅटफॉर्म हा अखंड 6 फूट लेंथचा असायलाच हवा. त्यावर कुकिंग हॉब सोडून बाकीचे ठेवायला, आवरायला तरच जागा मिळेल. तसेच घर घेताना बिल्डर सेलिंग पॉईंट म्हणूनही सांगतात, ही किचनची वॉल काढा म्हणजे मस्त ओपन किचन होईल. परंतु इंडियन कुकिंग स्टाईलसाठी हे कितपत योग्य आहे यावर मी तर साशंकच आहे. तुम्हाला काय वाटतं? याचा मी डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. नंबर 4, वॉशिंग मशीनची जागा. आजकाल डिझाईनमध्ये किंवा लेआउटमध्ये वॉशिंग मशीनची जागा याचा विचारच केलेला नसतो. यावेळेला आपण ॲडजस्टमेंट करतो आणि ती वॉशिंग मशीन घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात टाकतो. त्यामुळे इतके सारे पैसे घालून तुम्ही घर घेत असाल तर वॉशिंग मशीनची जागा कुठे ठेवायची आहे, हे आहे की नाही हे नक्कीच क्रॉस चेक करा. खूप वेळा लेआउटमध्ये हा विचारच केलेला नसतो की वॉशिंग मशीन कुठे ठेवायची. त्याची प्रोव्हिजनच दिलेली नसते. अशा वेळेला आपण ॲडजस्टमेंट करून वॉशिंग मशीन बाथरूममध्ये ठेवतो आणि बाथरूम खूपच कंजेस्टेड होऊन जातो. तसं न करता त्याची प्रोव्हिजन ही असायलाच हवी. जनरली त्याची प्रोव्हिजन ड्राय बाल्कनीमध्ये असते. त्याला एक व्यवस्थित जागा दिलेली असते. ती जागा दिलेली आहे की नाही हे क्रॉस चेक कराच. नंबर 5, घरातील ऑफसेट्स. घर घेताना हे पाहायला हवे की त्या घरामध्ये कमीत कमी ऑफसेट आहेत का, म्हणजेच आपल्याला अखंड वॉल मिळत आहेत की नाही. आर्किटेक्चर लँग्वेजमध्ये याला आम्ही स्ट्रक्चरल ग्रिड म्हणतो, ज्यामध्ये कॉलम आणि बीम्स येतात. भरपूर साऱ्या लेआउट्समध्ये किंवा प्लॅन्समध्ये असे मध्ये मध्ये कॉलम्स असतात. अशा वेळेला आपली फर्निचर अरेंजमेंट करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणूनच घर घेताना या बाबीचा विचार करायला हवा. घर घेताना हे पाहायला हवे की घरामध्ये अगदी मिनिमम ऑफसेट आहेत की नाही. आम्ही आर्किटेक्चर लँग्वेजमध्ये त्याला स्ट्रक्चरल ग्रिड म्हणतो, म्हणजेच कॉलम आणि बीमची अरेंजमेंट. कधीकधी काय होतं माहिती आहे का, बेडरूमच्या वॉलवर मध्येच कॉलम येतो. त्यामुळे बेड नीट ठेवता येत नाही.
मग इंटिरियर करताना त्यामध्ये पॅनलिंग करा, त्याला प्लेन करा, यासारखा उगाचच खर्च वाढतो. म्हणून निदान टी व्ही युनिटची वॉल, सोफा ठेवायची वॉल, बेड ठेवायची वॉल तरी अखंड असायला हवी. तर या होत्या महत्त्वाच्या 5 टिप्स. तुम्ही घर घेताना या 5 टिप्स नक्की वापरून पहा, क्रॉस चेक करा आणि मगच घर बुक करा. असेच तुम्हाला घरासंबंधी, तुमच्या डिझाईन संबंधी काहीही डाऊट्स असतील तर स्पेस कनेक्टसाठी एक 1 to 1 कॉल बुक करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसेच तुम्हाला आर्किटेक्चर, डिझाईन रिलेटेड कोणत्या कोणत्या विषयावरचे व्हिडिओ आवडणार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या स्पेस कनेक्ट स्टुडिओ या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे आम्ही कधी व्हिडिओ अपलोड करतोय हे तुम्हाला लगेचच कळेल. अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून विथ स्पेस कनेक्ट स्टुडिओ. बाय.